बातमी भिवंडीतून आहे। भिवंडी इथल्या दशरथ पाटलांसह माफ करा शरद पवारांच्या पक्षाला नाव मिळालेलं आहे। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। शरद पवारांच्या पक्षाला नाव मिळालेलं आहे। कोणतं नाव मिळालं हे पाहूया। शरद पवारांच्या पक्षाला नाव मिळालेलं आहे। शरद पवारांनी 3 नावं दिली होती, त्या पर्यायापैकी एखादं नाव दिलंय का हे पाहावं लागणार आहे। शरदचंद्र पवार असं नवं नाव असणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे 3 पर्याय जे दिले होते त्यापैकी एक नाव मिळालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं नाव शरद पवारांच्या नव्या पक्षाला मिळालेलं आहे। शरदचंद्र पवार असं नाव मिळालेलं आहे। या घडीची ही मोठी अपडेट आपण पाहतोय। काल निवडणूक आयोगानं शरद पवार यांच्या ऐवजी अध्यक्ष म्हणून अजित पवार यांचं मत ग्राह्य मानलं आणि त्यांना पक्ष आणि निवडणूक चिन्ह बहाल केलं आणि त्यानंतर शरद पवारांनी पक्षाचं नाव 3 पर्याय सुचवले होते, त्यापैकी एक पर्याय आता मान्य करण्यात आला आहे। प्रमोद जगताप आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रमोद, शरदचंद्र पवार असं नवं नाव मिळालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं संपूर्ण नाव असणार आहे की नावाचं स्वरूप लघु स्वरूप असणार आहे? विनोद सर, साम टीव्हीच्या बातमीवरती खरं तर शिक्कामोर्तब झालेला आहे। कारण 2 तासापूर्वी साम टीव्हीने ही बातमी दिली होती आणि सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अशा पद्धतीचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला दिलेलं आहे। त्याच्यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। 3 नावं निवडणूक आयोगाने मागवलेली होती। त्या 3 नावामध्ये पहिलं होतं नॅशनल काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, दुसरं होतं नॅशनल काँग्रेस पार्टी शरदराव पवार आणि तिसरं होतं एनसीपी शरद पवार। हे 3ही नावं खरं तर साम टीव्हीने काही वेळापूर्वी सांगितली होती आणि आता निवडणूक आयोगाने मान्य केलेलं आहे की शरद पवार यांच्या गटाचं नाव आता नॅशनल काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं अशा पद्धतीची माहिती देखील आता निवडणूक आयोगाने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती दाखल केली आणि ती प्रत जी आहे ती साम टीव्हीच्या हाती लागलेली आहे। खरं तर ही नावं जी आहेत ती 27 तारखेपर्यंतच ग्राह्य धरण्यात येणार आहेत, कारण राज्यसभेच्या निवडणुका आहेत 15 तारखेला। त्या अनुषंगाने खरं तर हे नाव मागितलेलं होतं, त्यामुळे हे नाव फक्त 27 तारखेपर्यंत राहतं की पुढे देखील हेच नाव शरद पवारांच्या गटाकडून कंटिन्यू केलं जातं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे विनोद सर। कारण शिवसेनेच्या केसमध्ये जर आपण प्रामुख्यानं बघितलं तर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून देखील फक्त अंधेरीच्या पोटनिवडणुकीपुरतं नाव दिलं गेलं होतं, पण ते नाव मात्र त्यांनी पुढे कंटिन्यू केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे हेच नाव शरद पवार यांच्या पक्षाचं आगामी काळामध्ये असेल का हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे आपल्याला बघावं लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार याच नावानं आता शरद पवार यांच्या गटात। मात्र प्रमोद, आणखी एक मुद्दा असा आहे की याबरोबर काही निवडणूक चिन्हाबाबत निर्णय झालेला आहे का? निवडणूक चिन्ह या पक्षाला कोणतं देण्यात आलेलं आहे का? नाही विनोद सर, ही राज्यसभेची निवडणूक होती, त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीपुरतच फक्त नावं मागवलेली होती। निवडणूक चिन्हाचा विचार मात्र निवडणूक आयोगाने मागवलेला नव्हता, त्यामुळे फक्त नावं सादर केलेली आहेत। सध्या जी निवडणूक चिन्हांचा देखील शरद पवार यांच्या गटाकडनं विचार केला जात आहे, त्यांची देखील काही नावं समोर येत आहेत, मात्र निश्चित नाव अजून निवडणूक आयोगामध्ये दिलेलं नाही। जी माहिती मिळते विनोद सर सूत्रांकडून त्यानुसार वटवृक्ष किंवा उगवता सूर्य अशा पद्धतीचे काही नावं जे आहेत त्या चिन्ह जे आहेत त्या चिन्हांसंदर्भात देखील चर्चा सुरू आहे, पण आता अद्यापपर्यंत निवडणूक आयोगामध्ये ही नावं चिन्ह सादर केली गेलेली नाहीयेत। त्यामुळे 27 तारखेनंतर खरं तर या सगळ्या संदर्भात प्रोसेस सुरू होणार आहे, त्यामुळे आपल्याला बघावं लागणार आहे की नेमकं यामध्ये कोणतं नाव देतात। अगदी प्रमोद, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। आपण पाहतोय शरद पवार गटाला एक नाव मिळालेलं आहे, शरदचंद्र पवार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं या पक्षाचं नाव आहे आणि राज्यसभेची निवडणूक 27 फेब्रुवारीला जी होणार आहे त्या निवडणुकीपुरतं हे नाव देण्यात आलेलं आहे। मात्र त्यानंतरही हेच नाव कायम राहतं का की नव्या नावाची मागणी शरद पवार गटाकडून केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान तुर्तास जी राजकीय अपडेट आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं संपूर्ण नाव मिळालेलं आहे।